सोमवार ते शुक्रवार मुलांना रोजच आपण भाजी चपाती देतो आणि रोज रोज मुलं तेही खाऊन कंटाळतात आणि म्हणून शनिवार हा असा एक दिवस आहे जो आपण शनिवारच्या दिवशी आपण कोणताही पदार्थ त्यांना डब्यात घालून देऊ शकतो. तर मी पण आज शनिवार असल्यामुळे झटकीपट काय होतंय आपल्या घरी तर ते म्हणजे पोहे. तर मी पण झटकीपट पोहे बनवलेले आहेत सकाळच्या घाईमध्ये. तर पोहे बनवणं काही अवघड नाही आहे, सगळ्याच सुगरणी आहेत त्याच्यामुळं कुणाला पोहे जमत नाही अशातला भाग नाही आहे. पण तरीही प्रत्येकाची पद्धत ही थोडीफार वेगवेगळी असू शकते, म्हणूनच मी माझी पद्धत आज तुम्हाला दाखवते. सगळ्यात आधी मी कांदे मिरची चिरून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर पोहेही भिजवून ठेवलेले आहेत चांगले. आणि आमच्या इथं तर सगळ्यांनाच पोह्यांमध्ये बटाटा खूप आवडतो, त्याच्यामुळे बटाटा पण मी छान बारीक चिरून घेतलेले आहेत. तर सगळ्यात आधी कढईमध्ये तेल घालायचं, जिरा मोहरी घालायचं आणि शेंगदाणे छान खरपूस लाल होतपर्यंत परतून घ्यायचे. त्याच्यानंतर बटाटे घालायचे. बटाटेही शिजतात बरं का बऱ्यापैकी. आणि त्याच्यानंतर बटाटे चांगले 5 ते 7 मिनटं शिजवून द्यायचे. त्याच्यानंतर बघा थोडीशी हळद घालायची, मीठ घालायचं, वरून कोथिंबीर घालायचं, कढीपत्ता घालायचा, मस्तपैकी कलर येतो त्यांना. आणि त्याच्यानंतर आहेत ना भिजवलेले पोहे घालायचे आणि असं पलटून घ्यायचं पोह्यांना. सगळीकडं तेल मीठ हळद सगळं काही आपल्या पोह्यांना लागले पाहिजे. वरून थोडंसं कोथिंबीरही बुरबुरायचं, म्हणजे दिसायलाही छान दिसतं ते. आणि अशा प्रकारे आपले झटकीपट पोहे हे तयार झालेले आहेत. तर असे पोहे कुणाकुणाला आवडतात सकाळी सकाळी खायला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि काय होतं सकाळी सकाळी ना आपण मुलांना पोहे बनवून देतो, पण ते त्यांना जेवायला 10 वाजता सुट्टी होते, 10-10:30 वाजेपर्यंत. तर पोहे हे आपले थोडेसे कडक होतात तेव्हापर्यंत, म्हणून पोहे थोडेसे मऊ भिजवा त्याच्याने. आणि तेलाचा वापर थोडासा जास्त करा, त्याच्याने काय होईल आपले 10-10:30 वाजेपर्यंत पोहे हे मऊ राहतात. आणि असे मस्त गरम गरम पोहे आणि चहा, गरम गरम कुणाला आवडत नाही, सगळ्यांनाच आवडतो. तर या तुम्ही पण पोहे खायला. धन्यवाद.